आता मेन इम्पॉर्टंट असं आहे हा. की आपल्यासाठी दोन्ही आता कोण आहे, निलेश लंके साहेब निलेश आणि लंके आणि विखे डॉक्टर. साहेब आहेत. हा, हा. ओके. आता आपण आपल्या सगळ्या समाजाला हे पाहिजे, गरज आहे की आपल्यासाठी हा. पळणारे लोक कोण आहेत किंवा बरोबर. आपल्यासाठी कोण काम करणारे, आपल्या मुलांचं फ्युचर काय आहे बरोबर हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. ओके. हा. आता सध्या पॉलिटिक्स मध्ये तर खूप म्हणजे सगळं हे चालू आहे, कोण कुठे कोण कोणाकडून पुढे जाईल किंवा काय, हे काही गॅरंटीच नाही राहिलेली. Guarantees ओके. नाही, बरोबर आहे. पहिले पॉलिटिकल बेस खूप मोठा होता, बट आता सगळ्या गोष्टी पूर्ण हे झालेल्या आहेत. बट प्रत्येकाने, मला वाटतंय की प्रत्येकाने आपापल्या जनरेशनसाठी विचार केला पाहिजे. आपल्याला सध्या प्रेझेंट, आपल्या मुलांचं फ्युचर, आपल्यासाठी कोण सगळा बेस तयार करून देईल, प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये हेल्प करेल, अशा लोकांना तुम्ही चूज केलं पाहिजे. बरोबर. ते सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. खोट्या प्रॉमिसला आणि खोट्या गोष्टींना, पैशांना बिलकुल हा. बळी न पडता आपण काम केलं पाहिजे. आणि हा. त्यातच सगळ्यांना जे असे जे आपले उभे आहेत त्यांना आपण उमेदवार. नक्कीच चूज केलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. पण तरी एकंदरीत दोघांपैकी तुम्ही कोणाला चॉईस करता? दोघांपैकी आता चॉईस करणं इन द सेन्स आता असं आहे, हा. आपण सगळ्यांनी प्रत्येकाचं काम पाहिलं पाहिजे. ओके. हा. आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगतोय की आम्ही हे केलं, आम्ही सुजय विखे साहेब सांगतात आम्ही पुलाचं काम केलं, बरोबर. आमच्या कार्यकाळामध्ये हे झालं. हा. निलेश लंके साहेब हे सांगतात ते आमच्या कार्यकाळामध्ये रोडचे कामं झाले, हा. कोविड सेंटर वगैरे उभे केलेले. दोघांची कामं चांगली आहेत. ओके. हा. कामं केली नाही असं बोलू शकत नाही आपण, बरोबर. पण आता कोणत्या स्पीडने काम झालं हे पण महत्वाचं आहे. बरोबर. 5 वर्षामध्ये तुम्ही कोणी किती कामं केली ते महत्वाचं आहे. हा. कामं प्रत्येक जण करतोच, पण प्रत्येक जण आपापल्या वेळेनुसार काम करतो, हे नकोय. हा. आपल्याला समाजाला ह्या गतीने जर चाललो, आता मी 6 वर्ष बाहेर होतो युरोपमध्ये. हा. युरोपमध्ये आपल्याला खूप जास्त प्रोग्रेस वगैरे होती, सगळ्या गोष्टी. कोविड काळामध्ये आपल्या इकडे पोलीस येऊन लाठीचार्ज गरीबाला मारत होते. बरोबर. हा. हा अन्यायच आहे ना एक प्रकारे. 100% समाजात चालू आहे, हे काय चाललंय हे पण लोकांना कळायला पाहिजे ना. बरोबर. आपल्या लोकांना कळत नाही, आपले लोक अडाणी, हे लोक शासन त्याचा फायदा घेतात, असं नाही झालं पाहिजे ना. हा. ठीक आहे, म्हणजे एखादा फॉर्च्युनर मधून उतरला तर त्याला तुम्ही राम राम करणार, नमस्कार घालणार. आणि बरोबर. एखादा गरीब रोडवरती चालतोय, एखादा फळ विक्रेता आहे तर त्याला तुम्ही मारणार. ही समाज व्यवस्था आहे आपली. तर थोडंफार ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. विकास तर प्रत्येक जण, मला असं वाटतं विकास प्रत्येक जण आपल्या आपण स्वतः करत असतो. पॉलिटिकली तुम्ही फक्त 4 गोष्टी तुम्हाला हे करू शकता. बरोबर, सिम्पल लॉजिक आहे. हा. आता समजा एखादी गोष्ट, 4 गोष्टी समजा पॉलिटिशियनने तुमच्यासाठी आपण हे करे, तुमच्या अकाउंटला 5,000 6,000 गोळा करून दिले, हा. तर त्याने कधी घर चालत नाही. ओके. Yes, ते yes, तुमचं तुम्हालाच इव्हॉल्व करायला लागतं. लाईक आता मी डॉक्टर झालो, मी माझी अर्थव्यवस्था माझी पर्सनली बळकट केली तर असा समाज बळकट बनणार आहे. 100%. हे प्रत्येकाने आपापल्या गोष्टी ठरवल्या पाहिजे. मला नाही वाटत की पॉलिटिशियन कोणते, आता समजा कोणताही पॉलिटिशियन असेल तर त्याच्यामुळे थोडे आपण आहेत. ओके. आपण आपलं स्वतःच करतो. हा, थोड्याफार गोष्टी जे काही तुम्ही पॉलिटिकली तुमचा अजेंडा वगैरे क्लिअर असतील तर त्याचा फायदा नक्की होतो, एवढं नक्की. पण आपण आपल्या जनरेशनचा नक्कीच विचार केला पाहिजे. आपलं फ्युचर बळकट करण्यासाठी कोण आपल्याला चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करेल, कोण आपल्याला चांगल्या गोष्टी देईल, याच्यानुसारच आपण मतदान केलं पाहिजे. म्हणजे तरी विचार जर केला तर केंद्रामध्ये सध्या मोदींची सत्ता आहे. हा. भविष्यामध्ये काय वाटतं, मोदींची आहे म्हणजे राहायला पाहिजे की बदल व्हायला पाहिजे? आता असं झालंय, मोदी सरकार चांगलं आहे असं आपण बोलतो, हा. पण आता समजा मी सिंपल एक लॉजिक सांगतो. ओके. हा. मी आज समजा 1-1.5 लाख 2 लाख रुपये समजा जे काही महिन्याला समजा कमावतो, हा. बट 18% आपला जीएसटी जातो. बरोबर. बरोबर. तर जीएसटी म्हणजे काय आहे? जीएसटी म्हणजे राहुल गांधींनी पण सांगितलं, हा गब्बर टॅक्स आहे. बरोबर. बरोबर. हा. तर एवढं बॅकबोन याच्यामध्ये सामान्य माणसाचं आणि जे बारीक, जे छोट्या स्केलवर व्यापारी वर्ग आहे, हा. त्यांचं बॅकबोन पूर्ण काढूनच घेतलं ना 100%. मोदी सरकारने. हो. 18% जीएसटी जातो म्हणजे 1 लाखाला 18,000 रुपये आपला डायरेक्ट खर्च होतोय. बरोबर. मग हा खर्च म्हणजे हे लिटरली म्हणजे ही हाईट झाली. हा. हे एवढं तर जिथं हुकुमशाही तिकडे पण नसेल मला वाटतं, एवढं आहे हे सगळं. पण फक्त हे कळत नाही सामान्य माणसाला नेमकं चाललंय काय. ओके. तर ह्या गोष्टी कळायला पाहिजे की 18% जीएसटी म्हणजे नेमका प्रकार काय. एक तर आपण कमावतो त्यातून पण 18% पूर्ण जातात, ते बाकी टॅक्स वरती कट होतोय तो वेगळाच आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला भेटतंय का ते पण महत्वाचं आहे. आज आपला एक रोड झाला, आता हा रोड झाला, इथं 1.5 महिन्यामध्ये तर खड्डे पडायला लागले. बरोबर. त्यांना मी बोललो, अरे तुम्ही एका महिन्यात जर रोड बनवून जर खड्डे पडले तर तुमचं काय क्वालिटी काम आहे बा. बरोबर. ह्या रोडवरती आता एवढ्या महिन्यामध्ये 4 ते 5 ऍक्सिडेंट झालेत.
बरोबर 2 ते 3 डेथ झाल्या, 2 माणसं मेलेत, आमच्या गावचे मेलेत. ओके, हो, हो. तर त्यांना सिंपल लॉजिक आहे. मग राजकारण्याचं काम काय असतं? गतिरोधक बनवणे, हा, स्पीड लिमिट ठेवणे. ह्या हा. गोष्टी कोणाच्या हातात आहे? यांच्याच हातात आहे. बरोबर ह्या गोष्टी करणार कोण? ह्या गोष्टींवर बोलणार कोण? ह्या गोष्टी करणार कोण? ते पण महत्वाचं आहे ना. जर ह्या रोडला राळेगण पासून पारनेर फाट्यापर्यंत इतर त्या डंपरवाले, पिकअपवाले, ह्या छोटा हत्तीवाले रात्रीचं पिऊन मी स्वतः 2 वेळा ऍक्सिडेंट मधून वाचले. बरोबर ओके, तर ह्या गोष्टी कितपत योग्य आहे हे मेन पॉलिटिक्स मध्ये आम्हाला बाकी तुम्ही खूप जास्त प्रोव्हाइड करताल याची अपेक्षाच नाही. पण ह्या बारीक बारीक गोष्टींकडे जरी लक्ष दिलं तरी पण खूप मोठी गोष्ट आहे. एका घरातला एक तरुण पोरगा गेला तर त्या त्या घरावरती काय ते परिस्थिती येते ही खूप मोठी बाब आहे. तुम्ही आम्हाला खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची आश्वासनं देऊ नका, ते तुमच्याकडून होणार पण नाही. बरोबर हे आम्हाला माहिती आहे किती क्वालिटी कोणाकडे, पण आम्हाला मेन इम्पॉर्टंट हे आहे की आम्हाला बारीक बारीक गोष्टी जसं की ऍक्सिडेंटचं प्रमाण कसं कमी होईल, हा, हा. ह्या रोडवरती ऍक्सिडेंट कसे नाही होणार, आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी प्रोव्हाइड करा. आम्हाला जास्त नाही. ओके, आम्हाला जास्तची काहीच गरज नाही आणि ते एक्सपेक्टेशन आम्ही ठेवत पण नाही. बरोबर ओके, मग आता असं झालंय की लोक मतदान द्यायचं म्हणून द्यायचं असं झालंय. 100% त्याला काही व्हॅल्यू नाही राहिलेली. ओके, मला नाही वाटत झाली. आता तुम्ही चांगलं काम करताय, मी तुमचे स्टेटस कायम बघतो, सगळ्या हा. गोष्टी पाहतोय. ओके, हा, बट मला छान वाटतं की चला तुम्ही लोकांना जागरूक एक करताल आणि प्रत्येक गोष्ट लोकांना विचारताय, त्यांच्या मनात काय खदखद आहे, मनामध्ये ते किती पॉझिटिव्ह आहे कोणाबद्दल, ह्या त्या गोष्टी त्यातून क्लिअर होतात ते. बरोबर. पण मला नक्कीच असं वाटतंय की जे लोक चांगलं प्रोव्हाइड करतील त्यांना तुम्ही वोट वगैरे केलं पाहिजे असं. तर हे होते डॉक्टर निलेश आपल्यासोबत. तर यांचं मत एकदम व्यवस्थित मांडलेलं आहे. काय होतं, तरुण सुशिक्षित असल्यावरती मतही त्या प्रमाणे बाहेर निघतात. हा, बोला. आणि मला आणखी एक बोलायचंय. आता मी समजा डॉक्टर झालो. ओके, हा, माझे पप्पा शेतकरी आहे, हा. मी डॉक्टर झालो. हा. पण सगळ्यात इम्पॉर्टंट जर मी गावच्या पॉलिटिक्स मध्ये जरी पडलो तरी मला गावातले पॉलिटिशियन 4-2 दाबायचा प्रयत्न करणार. बरोबर, ते 100%. तर याला व्हॅल्यू नाही राहत ना. तुम्ही बोलता समाजात प्रत्येकाला पॉलिटिक्स मध्ये पडायचा अधिकार आहे, हा, हा. प्रत्येकाला सगळ्या चांगल्या गोष्टी करायचा अधिकार आहे. हम्म. आज मी एवढं चांगल्या गोष्टी मी पण करू शकतो गावासाठी खूप सारे, पण कोणी मला देईल का वोट? मला 4 मतं नाही पडायची का? कारण जातीपातीचं राजकारण, हा नातेवाईक याचा आहे, तो त्याचा नातेवाईक आहे, म्हणजे उगाच काहीतरी अपोज करायचं म्हणून करायचं, मग त्याला अर्थ नसतो ना ह्या गोष्टींना. तर ह्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं. कारण गाव जर बळकट नाही बनलं तर मग देश बळकट कसा बनणार आहे? कारण आज गावाकडे एवढी जास्त पॉप्युलेशन तर गावाकडेच राहते. खरं. बरोबर, तर गावाला आता आमचं सिंपल गाव आहे, अण्णांचं गाव आहे, सोलर एनर्जी आमची तर सोलर प्लांट आहे. हा. पण गावात अर्धा वेळ तर लाईटच नसती. मग लाईट कोणला जाते? आमची इथे येऊन भरपूर प्रॉमिस केले तुमच्या गावाला लाईट देऊ, हा, सोलर हा. प्रकल्प बांधला, मग लाईट जाते कुठं? बरोबर. लाईट दुसऱ्या गावांना प्रोव्हाइड केले जाते. मग आमच्या गावात आज एवढं गाव चांगले, आमच्या गावात अर्धा वेळ पाणी नसतं. हा. मग वॉटर सेट डेव्हलपमेंट हे सगळे प्रोजेक्ट बनले, हे कोणासाठी बनले, कशासाठी बनले? मग पाणीच नाही आमच्या गावामध्ये, मग हे सगळं कशासाठी? ह्या सगळ्या गोष्टी हे मला बोलायचं. तर असं होतं डॉक्टर निलेश यांचं मत. आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही शिवश्री न्यूज या चॅनलला फॉलो करा. यांचं मत कोणाला द्यायचं हे तर गुपित ठेवलंय, ते आता ते त्यांच्या पद्धतीने ते देते. मला वाटतंय की मत कोणाला द्यायचं हे नक्कीच आपण कोणाला सांगितलं पण नाही पाहिजे. हे ज्याला कळतं तोच खरा नागरिक भारताचा, कळलं? तर ते खूप महत्वाचं आहे. हा तुमचा अधिकार आहे, तो फक्त तिथंच बजवायचा असतो, तो कुठंच सांगायचा नसतो. पण तुम्ही ह्यांना सांगा नक्की, मी नाही सांगितलं, तुम्ही असं करू नका. धन्यवाद सर. ओके, चला.